Hello friends, welcome to this video. In this video we will see the next point, that is the operating system components. Operating system components चा पॉइंट आपण ऑलरेडी ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे, पण त्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. आता आपण तो पॉइंट ब्रीफ मध्ये बघणार आहोत. ऑपरेटिंग सिस्टम कंपोनेंट्स जनरली वर्क इन टू थिंग्स या मोड, युजर स्पेस किंवा मोड, युजर मोड किंवा कर्नल स्पेस किंवा कर्नल मोड. मग ह्या दोन हे मोड म्हणजे काय ते आपण आता बघूया. पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टम कंपोनेंट चालू करण्याच्या आधी हे बघूया की हे दोन थिंग्सवर कसं काम करतो तो कंपोनेंट्स. युजर स्पेस मध्ये ऍप्स रन होतात आपल्या, आणि कर्नल स्पेस मध्ये ऍक्सेस भेटतो आपल्या हार्डवेअरला. आता ह्याचा मिनिंग काय हे आपण जरा एक्झाम्पल थ्रू बघूया. आपण ही डायग्राम तुम्ही बघू शकता, युजर स्पेस, कर्नल्स आणि हार्डवेअर. युजर स्पेस म्हणजे काय? नो हार्डवेअर ऍक्सेस, कन्व्हिनियंट एन्व्हायरमेंट फॉर युजर ऍप्स, GUI और CLI. आता युजर स्पेस म्हणजेच काय? जिथे तुम्हाला हार्डवेअरचा ऍक्सेस भेटत नाही, तुम्हाला फक्त युजर ऍप्सला एक कम्युनिकेशन करण्यासाठी एक एन्व्हायरमेंट भेटतं. म्हणजेच एन्व्हायरमेंट म्हणजेच आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे, GUI और CLI. आपण ह्या दोन गोष्टी थ्रू आपण युजर ऍपशी किंवा कम्प्युटरशी कम्युनिकेशन करू शकतो. ह्यालाच म्हणतात एक युजर स्पेस. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त युजर कम्युनिकेशन करत असतो एका पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये युजर ऍपशी. मग त्याच्यामधून तो कर्नल स्पेस मध्ये कसा स्विच होतो हे आपण बघूया. GUI, क्लिक ऑन न्यू फोल्डर, फोल्डर क्रिएटेड. म्हणजे हे युजर स्पेसचं एक्झाम्पल आहे. आपण न्यू फोल्डरवर क्लिक करतो आणि फोल्डर क्रिएट होतो. इथपर्यंत तर युजर स्पेसचं एक्झाम्पल आहे. पण आता हेच जर कर्नल स्पेस मध्ये कसं वर्क होतं इंटरनली ते बघूया. जेव्हा आपण न्यू फोल्डरवर क्लिक करतो तेव्हा MKDIR हा सिस्टीम कॉल होतो. सिस्टीम कॉल तो काय करतो? फाईल मॅनेजमेंट या सर्व्हिसला शोधतो, कारण हा फोल्डर क्रिएट करण्याची सर्व्हिस फाईल मॅनेजमेंट रिलेटेड आहे. फाईल मॅनेजमेंट ही सर्व्हिस काय करते? फोल्डर क्रिएट करते. या सर्व गोष्टी कर्नल स्पेस मध्ये होतात. म्हणजे CLI वर किंवा GUI वर. आता इथं मी एक्झाम्पल घेतले CLIचं. CLI इथं काय करते? MKDIR आपण CLI म्हणजेच कमांड लाईनवर आपण म्हणजेच ब्लॅक स्क्रीनवर, CLI म्हणजेच कमांड लाईन इंटरफेस, त्याच्यावर आपण काय करतो? ब्लॅक स्क्रीनवर MKDIR ही कमांड टाकली. MKDIR कमांड टाकल्या जोपर्यंत टाकतोय तोपर्यंत आपण युजर स्पेस मध्येच आहोत. पण तिथून पुढं काय होतं? सिस्टीम कॉल होतो MKDIRचा. MKDIR सिस्टीम कॉल काय करतं? फाईल मॅनेजमेंट ही सर्व्हिस शोधतं, कारण ही जी सर्व्हिस आहे फोल्डर क्रिएट करण्याची ती फाईल मॅनेजमेंट रिलेटेडच आहे. मग ती फाईल मॅनेजमेंट रिलेटेड सर्व्हिस फोल्डर क्रिएट करून देतं तुम्हाला. एवढ्या साऱ्या गोष्टी इंटरनली होत असतात. तुम्हाला फक्त इथं GUI वर वाटतं की फोल्डर क्रिएट केला आणि फोल्डर क्रिएट झाला. नाही, फोल्डर क्लिक जेव्हा न्यू फोल्डरवर तुम्ही क्लिक करता तिथपर्यंत तुम्ही युजर स्पेस मध्ये असता. तिथून पुढच्या सगळ्या प्रोसेस म्हणजेच MKDIR सिस्टीम कॉलला कॉल होतो, तो ऑटोमॅटिकली सर्व्हिस शोधतो कुठल्या रिलेटेड सर्व्हिस आहे, फोल्डर क्रिएट करायचं आहे. तर फोल्डर क्रिएट करण्याची सर्व्हिस ही फाईल मॅनेजमेंट रिलेटेड आहे. तर तो फाईल मॅनेजमेंटला शोधतो आणि मग फाईल मॅनेजमेंट सर्व्हिस ही ऑटोमॅटिक तुम्हाला फोल्डर क्रिएट करून देते. या सर्व गोष्टी युजर स्पेस थ्रू कर्नल स्पेस या सर्व स्विच होत असतात. कर्नल म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आपण की हार्ट ऑफ OS, इंटरॅक्ट विथ हार्डवेअर. म्हणजे तुम्हाला युजर स्पेस मध्ये असताना तुम्ही डायरेक्ट हार्डवेअरशी इंटरॅक्ट करू शकत नाही. तुम्हाला कर्नल थ्रू जावं लागतं. कर्नलच तुम्हाला ऍक्सेस देतो हार्डवेअरशी इंटरॅक्ट करण्याचा. If user want to access any hardware, then he must go through the kernel. CLI is the best example for this. म्हणजे आपण जे आता बघितलं एक्झाम्पल की CLI वर MKDIR कमांड टाकली, पण MKDIR कमांड डायरेक्टली फोल्डर नाही क्रिएट केला. त्यानं आधी सिस्टीम कॉल केला. सिस्टीम कॉलनं ती सर्व्हिस शोधली आणि सर्व्हिस शोधल्यानंतर तो फोल्डर क्रिएट करून तुम्हाला मागं दिला. आता हे आपण सर्व का बघितलं? कारण ह्याचाच ओव्हरव्ह्यू आपण पुढे कंपोनेंट्स मध्ये बघणार आहोत की कर्नल हे जे कंपोनेंट्स बघणार आहोत आपण थोडक्यात ते कर्नलचे फंक्शन्स आहेत, मल्टिपल फंक्शन्स आहेत की कर्नल कोणते कोणते फंक्शन्स करतो. म्हणजे आपण आता ह्या पॉइंट मध्ये आहेत की प्रोसेस मॅनेजमेंट, IO मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, या सर्व गोष्टी कर्नल्स करतो. म्हणजे इट इज नॉट ऑपरेटिंग सिस्टम कंपोनेंट्स, दे आर द फंक्शन्स ऑफ द कर्नल. तेच आपण बघूया. ऍक्च्युअल कंपोनेंट्स ऑफ OS. प्रोसेस मॅनेजमेंट फर्स्ट कंपोनेंट आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं. ह्याला तुम्ही कंपोनेंट्स ऑफ OS म्हणू शकता किंवा फंक्शन्स ऑफ कर्नल पण म्हणू शकता. पहिलं कंपोनेंट आहे OSचं प्रोसेस मॅनेजमेंट. तर प्रोसेस मॅनेजमेंट हे सुद्धा कर्नल्स परफॉर्म करतं.
आता तुम्ही जे आता वर बघितलं की हे फोल्डर क्रिएट करण्याची सर्व्हिस कोणत्या रिलेटेड होती, फाईल मॅनेजमेंट रिलेटेड होती. तर ते काय करतं, कर्नल वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतेच. मग ते कर्नल काय करतं, कोणतं फंक्शन आहे कर्नलचं, समजा आता आपण पुढे बघणार आहोत बघा फाईल मॅनेजमेंट, तर ते फाईल मॅनेजमेंट स्विच करतं आणि मग फाईल मॅनेजमेंट सर्व्हिस ते फंक्शन परफॉर्म करतं. ही सर्व प्रोसेस होते इंटरनली. आता आपण पहिला पॉईंट बघूया, प्रोसेस मॅनेजमेंट. Process management. The process management component of operating system is used for managing many processes. Managing many processes running simultaneously on OS. म्हणजेच मल्टिपल प्रोसेस रन होत असतात, त्यांना मॅनेज करण्याचं काम प्रोसेस मॅनेजमेंट कंपोनंट करतं. एव्हरी रनिंग सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन हॅज वन ऑर मोर प्रोसेसेस असोसिएट विथ देम. म्हणजे प्रत्येक सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनला मल्टिपल प्रोसेस आपण रन करू शकतो, त्याच्या वन ऑर मोर प्रोसेस असतातच त्याला. त्याचे फंक्शन्स बघूया आपण. क्रिएट अँड डिलीट प्रोसेसेस. आपण प्रोसेस मॅनेजमेंट फंक्शन काय करतं, कंपोनंट काय करतं, ते प्रोसेस क्रिएट करतं, डिलीट करतं. शेड्यूल देम फॉर सीपीयू एक्झिक्युशन. म्हणजे त्यांना शेड्यूल करून ठेवतं की ह्याच्यानंतर ही, ह्याच्यानंतर ती. म्हणजे थोडक्यात त्यांचा सिक्वेन्स लावतं. शेड्यूल करणं म्हणजे सिक्वेन्स लावणं की कोणत्या प्रोसेस नंतर कोणती प्रोसेस एक्झिक्यूट होणार. सिंक्रोनायझेस मल्टिपल प्रोसेसचं सिंक्रोनायझेशन करतं. आणि हँडल डेडलॉक. आता डेडलॉक ही कन्सेप्ट आपण ब्रीफमध्ये थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहोत की डेडलॉक म्हणजे काय होतं ऑकर. थोडक्यात एकाच प्रोसेसला एका प्रोसेसने एक रिसोर्सेस ॲक्वायर करून ठेवलाय आणि दुसऱ्या रिसोर्ससाठी तिनं रिक्वेस्ट केल्या, जो रिसोर्स तिनं रिक्वेस्ट करून ठेवलाय तो रिसोर्स ऑलरेडी दुसऱ्या प्रोसेसनं घेऊन ठेवलाय असा आहे. म्हणजे तो रिसोर्स तिला तो भेटणार पण नाही रिसोर्स, आणि त्या प्रोसेसनं जो रिसोर्स घेतलाय ती प्रोसेस तो रिसोर्स सोडणार पण नाही असं. म्हणजे आता ही तुम्ही फक्त आता इथं एवढंच लक्षात ठेवू शकता, हँडल डेडलॉक म्हणजे काय आपण इन ब्रीफ नेक्स्ट चॅप्टरमध्ये थर्ड चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता ह्या प्रोसेस मॅनेजमेंटचं एक्झाम्पल काय आहे, when you open Google Chrome and MS Word together, then OS decide which one gets you CPU time first and for how long. म्हणजे तुम्ही लॅपटॉपवर ऑब्विसली मल्टिपल फंक्शन तुम्ही एका वेळी सायमल्टेनियसली रन करत असता. मग OS ठरवतं की कोणत्या फंक्शनला, कोणत्या ॲपला CPU टाइम पहिल्यांदा द्यायचा, नंतर किती वेळ द्यायचा, ह्या सर्व गोष्टी प्रोसेस मॅनेजमेंटच ठरवतं, कंपोनंट ठरवतं. आता नेक्स्ट कंपोनंट आहे आपला फाईल मॅनेजमेंट. मग फाईल मॅनेजमेंटमध्ये काय, फाईल इज अ सेट ऑफ इन्फॉर्मेशन डिफाईन बाय इट्स क्रिएटर. इट्स क्रिएटर म्हणजेच काय, आता आपण एखादी फाईल मध्ये डाटा वगैरे लिहितो आणि ती सेव्ह करतो, तर ती इन्फॉर्मेशन, डाटा म्हणजे झाली इन्फॉर्मेशन, सेट ऑफ इन्फॉर्मेशन झाली, आणि तो क्रिएटर म्हणजे कोण आहे, आपण आहे, कारण ती फाईल आपण क्रिएट केल्या. फाईल इज अ सेट ऑफ इन्फॉर्मेशन डिफाईन बाय इट्स क्रिएटर. मॅनेजेस हाऊ डाटा इज स्टोर्ड, नेम्ड, ॲक्सेस अँड ऑर्गनाइज इन फाईल्स अँड डायरेक्टरीज. फाईल मॅनेजमेंट कंपोनंट काय करतं, ती फाईल कशी स्टोअर करायची, कसं नेम द्यायचं, त्याला कोणत्या म्हणजे त्याचे ॲक्सेस परमिशन्स कोणत्या असणार, त्याला कशी ऑर्गनाइज करायची डायरेक्टरीमध्ये, ह्या सर्व गोष्टी फाईल मॅनेजमेंटच हँडल करतं. त्याचे फंक्शन्स बघूया आपण. क्रिएट, रीड, राईट, डिलीट फाईल्स अँड डायरेक्टरी. क्रिएट करतं, डिलीट करतं फाईल्स किंवा डायरेक्टरी, मग त्या फाईल्समध्ये डाटा रीड करतं, राईट करतं, या सर्व गोष्टी फाईल मॅनेजमेंट कंपोनंट करतं. कंट्रोल ॲक्सेस परमिशन, जे की तुम्हाला आता मी सांगितलं की ती फाईल कुणी ॲक्सेस केली पाहिजे. एखादी अनऑथराइज ॲक्सेस तुमच्या लॅपटॉपवर झाला तर ती फाईल ओपन झाली नाही पाहिजे त्याच्याकडून. कीप ट्रॅक ऑफ फाईल लोकेशन, म्हणजे तुम्ही फाईल लोकेशन बदलत असता, तिथून कॉपी करून तिथं पेस्ट करत असता, मग त्या फाईलचा नवीन फाईल लोकेशन अपडेट झाली पाहिजे, मग त्याचा ट्रॅक ठेवतं फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. बॅकिंग अप फाईल्स ऑन स्टेबल स्टोरेज मीडिया. स्टेबल स्टोरेज मीडिया म्हणजेच आपण एखाद्या पेन ड्राईव्हवर आपण बॅकअप घेऊन ठेवतो, किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये वन ड्राईव्ह असते, त्या वन ड्राईव्हवर ऑटोमॅटिकली बॅकअप असतो. तेच सगळं फंक्शन फाईल मॅनेजमेंट कंपोनंट करत असतं. त्याचं एक्झाम्पल आहे, वेन यू सेव्ह वर्ड फाईल ॲज अ नोट, आणि म्हणजे कोणतं पण तुम्ही नाव दिलं डॉक्स म्हणून, तर OS डिसाईड करतं वेअर इट स्टोअर अँड रिमेंबर्स इट फॉर द नेक्स्ट टाइम. म्हणजे ती स्टोअर कुठे करायची आणि ती रिमेंबर कोण ठेवतं तिथे लोकेशन. हे सर्व काम फाईल मॅनेजमेंट कंपोनंट करतं. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेन मेमरी मॅनेजमेंट. इथं आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे.
टेम्पररी डाटा स्टोरेज. मेन मेमरी म्हणजेच काय, टेम्पररी डाटा स्टोरेज. आता टेम्पररी डाटा स्टोरेज म्हणजे तुम्ही शिकला असाल रॅम. रॅम ही टेम्पररी डाटा स्टोरेज आहे, जी की फाईल कोणतं पण ॲप्स रन करताना त्यांना जो टेम्पररी डाटा लागतो, म्हणजे त्या ॲप्स रॅमवरती रन होत असतात. म्हणजेच काय, आता बघूया आपण. मेमरी इज अ लार्ज ॲरे ऑफ वर्ड्स ऑर बाईट्स. म्हणजेच काय, मेमरी ही लार्ज ॲरे म्हणजे ॲरे आहे मोठ्या वर्ड्सचा किंवा बाईट्सचा, म्हणजेच कलेक्शन आहे वर्ड्सचं बाईट्सचं. इट इज रिपॉझिटरी फॉर क्विक ॲक्सेस ऑफ डाटा शेअर्ड बाय प्रोसेसर ऑर आय डिव्हायसेस. मी आता तुम्हाला जे सांगितले क्विक ॲक्सेस म्हणजेच काय, टेम्पररी म्हणजे क्विक ॲक्सेस. एखाद्या ॲपला रन करण्यासाठी लागणारी मेमरी म्हणजेच काय, ती मेन मेमरी रॅम. मेन मेमरी इज अ वोलाटाईल स्टोरेज डिव्हाइस. म्हणजे वोलाटाईल म्हणजे जी की तुमचं कनेक्शन या आपण एक्सटर्नली जी पॉवर देतो कोणत्या पण डिव्हाइसला, ते जर कनेक्शन गेलं तर तुम्ही जो आता ॲपवर आता रन करताय तो विदाऊट सेव्ह होता तो सगळा डिलीट होतो. म्हणजे तो वोलाटाईल असतो, तो टेम्पररी असतो, परमनंट नसतो तो. विच मीन्स इट लुजेस इट्स कंटेंट इन द केस ऑफ सिस्टीम फेल्युअर. म्हणजे सिस्टीम तुमची फेल्युअर झाली, क्रॅश झाली, तर तुमचा डाटा ऑटोमॅटिकली डिलीट होणार. म्हणजे ह्याचं सोपं साधं एक्झाम्पल समजा जर बघितलं तर तुम्ही इथं बघू शकता, मी जे आता हे फाईल एडिट करतो ह्या सर्व गोष्टी, ही फाईल इथं स्टार दिसते तुम्हाला, ही फाईल आता सेव्ह नाही आहे. आणि समजा माझ्या लॅपटॉप मध्येच क्रॅश झाला किंवा माझ्या लॅपटॉप चार्जिंग संपलं एकदमच आणि तो ऑटोमॅटिकली बंद झाला आणि मी नंतर ती फाईल ओपन करायचं बघितलं, तर ह्या सर्व गोष्टी हे जे मी जिथं मी हे ब्लॅक लाईन ओढल्यात तर त्या सर्व गोष्टी निघून गेल्या असणार. आणि जी ऑलरेडी फाईल पहिल्यांदा ओपन केल्या सेव्ह होती तीच दिसणार मला. म्हणजे हा जो गोष्टी चालू आहेत आत्ता माझ्या ह्या सर्व एडिटिंगच्या गोष्टी, ह्या सर्व रॅमवरती चालू आहेत. त्या रॅमवरती आपण क्विक ॲक्सेस करतोय रॅमचा. ही फाईल रन करण्यासाठी रॅमच यूज होते आता. पण समजा जर सिस्टीम फेल्युअर झालं तर हा सर्व डाटा सेव्ह होणार नाही. म्हणून आपण जर आत्ता जर सेव्ह केला तर सेव्ह राहणार, तो सेकंडरी स्टोरेजमध्ये जाणार. आता सेव्ह केलेल्या गोष्टी सेकंडरी स्टोरेजमध्ये जातात. आणि तुम्हाला आत्ता रन टाइमला ज्या गोष्टी रन करत असता तुम्ही ॲप्स, मल्टिपल ॲप्स रन करत असता, ती कोणती मेमरी यूज करते, मेन मेमरी म्हणजेच रॅम यूज करते. ते कंट्रोल्स हाऊ रॅम इज गिव्हन टू प्रोसेसेस अँड टेकन बॅक वेन डन. म्हणजेच मेन मेमरी मॅनेजमेंट काय करतं, कंट्रोल करतं रॅम कशी कोणत्या प्रोसेसला द्यायची आणि कधी मागं घ्यायची, हे सर्व गोष्टी मेन मेमरी मॅनेजमेंटच ठरवत असतं. त्याचे फंक्शन्स बघूया आपण. त्याचे फंक्शन काय, अलोकेट मेमरी अँड डिलोकेट मेमरी टू प्रोसेसेस. अलोकेट पण करतं मेमरी कोणत्या पण प्रोसेसला, किंवा त्याच्यापासून ती मेमरी काढून पण घेतं. काढून का घेतं, त्या प्रोसेसचं काम संपल्यानंतर ती मेमरी दुसऱ्या प्रोसेसला यूज करता येईल म्हणून ती प्रोसेस कडून ती मेमरी काढून घेतं. ती डिसाइड विच प्रोसेसेस टू लोड वेन मेमरी स्पेस बिकम्स अवेलेबल. आता समजा पहिली प्रोसेस रन होत्या आणि ती प्रोसेसचं काम झालं तर त्या प्रोसेसकडून ती मेमरी काढून घेतं आणि मग तेव्हा ठरवतं हे मेन मेमरी मॅनेजमेंट की आता ही राहिलेली कामी झालेली स्पेस कोणत्या प्रोसेसला अलोकेट करायची. प्रोटेक्ट्स मेमरी स्पेस ऑफ इच प्रोसेसेस. आता ह्या सेंटेन्सचा आता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता की समजा पबजी आणि टिकटॉक दोन ॲप रन होत असतील तर प्रत्येक दोन ॲपला वेगवेगळी मेमरीचा पार्ट, मेमरी एकच आहे पण त्या मेमरीचा वेगवेगळा पार्ट अलोकेट होतो. मग त्या दोन ॲपनी दुसऱ्यांच्या पार्टमध्ये काय ओव्हरराईड करता आला नाही पाहिजे त्या दोघांना पण ॲपला. त्यांनी फक्त त्यांच्याच मेमरीच्या पार्टमध्ये डाटा राईट केला पाहिजे, रीड केला पाहिजे. टिकटॉकने पबजीच्या मेमरीमधला डाटा रीड केला तर ऑब्व्हियसली टिकटॉक म्हणजे जी टिकटॉकची फंक्शनॅलिटी आहे ती वेगळीच वर्क व्हायला चालू होणार. आणि पबजीनं जर टिकटॉकच्या मेमरीमधला डाटा जर राईट केला किंवा रीड केला तर तिकडे टिकटॉकचं पण फंक्शन वर्क होणार नाही व्यवस्थित, ना पबजीचं होणार. त्यामुळं प्रोटेक्ट करतं मेमरी स्पेस प्रत्येक प्रोसेसचा की एवढ्या इथून इथं ह्या प्रोसेसची मेमरी, तिथून तिथं त्या प्रोसेसची मेमरी, अशा गोष्टी. स्वाईप इनॅक्टिव्ह प्रोसेसेस टू सेकंडरी स्टोरेज, जे की तुम्हाला मी आता सांगितलं. एखाद्या प्रोसेसचं काम झालं, समजा काम झालं किंवा काम झालं असं इथं नाही म्हणू शकत. इनॅक्टिव्ह प्रोसेस म्हणजे काय, समजा एखादी प्रोसेस रन होत्या आणि रन होताच ती प्रोसेस ह्याला गेली,
स्टार्वेशनला गेली. स्टार्वेशन म्हणजेच काय की त्या प्रोसेसला CPU टाइम व्हायला खूप वेळ लागणार आहे, किंवा त्या प्रोसेसला मेमरी अलोकेट झाली पण ती प्रोसेस तिथूनच मेमरी अलोकेट झाली तरी पण त्या प्रोसेसचं काम तिथंच क्रॅश झालं, किंवा त्या प्रोसेसनं तिथं काम करणं थांबवलं, पण त्या प्रोसेसला मेमरी अलोकेट आहे, त्यालाच म्हणतात इनॅक्टिव्ह प्रोसेस. मग त्या काय करतं, स्वॅप करतं, म्हणजे त्या प्रोसेस अशा इनॅक्टिव्ह प्रोसेस मधल्या मेमरीचा ऍक्सेस तो काढून घेतं आणि त्या प्रोसेसला सेकंडरी स्टोरेजमध्ये टाकतं. हे काम मेन मेमरी मॅनेजमेंट फंक्शन करतं. मेन मेमरी मॅनेजमेंट म्हणजे टेम्पररी डाटा स्टोरेज, हे लक्षात ठेवा तुम्ही. ह्याचा एक्झाम्पल आहे, वेन प्लेइंग गेम while लिसनिंग टू म्युझिक बोथ नीड रॅम. OS डिसाइड हाऊ मच रॅम इच गेट्स. म्हणजे प्लेइंग गेम, आपण गेम खेळतो, सायमल्टेनियसली आपण म्युझिक पण लिसन करत असतो, तर त्या दोन गोष्टींना रॅमचा किती पार्ट द्यायचा हे OS डिसाइड करतं. थोडक्यात डिवाइड करतं रॅमचा पार्ट दोन ऍप्लिकेशन्समध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. आता हा सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट काय बघूया आपण. मेन मेमरी इज टू स्मॉल टू अकोमोडेट परमनंटली डाटा अँड प्रोग्राम्स. म्हणजेच काय, मेन मेमरी म्हणजेच काय, रॅम. आता तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं तर तुमच्या लॅपटॉपचं रॅम 8 GB असतं आणि सेकंडरी स्टोरेज म्हणजेच हार्ड डिस्क किंवा SSD किती असते, 512 1 GB. म्हणजे ऑब्व्हियसली तुमची रॅम कमी असते, रॅमचं स्टोरेज कमी असतं, कारण ते टेम्पररी फाईल्स म्हणजे तुमचे जे रन करत असतात तुम्ही ऍप्स, त्या गोष्टींसाठी यूज होतो तो रॅम. आणि सेकंडरी स्टोरेज डाटा म्हणजे परमनंट डाटा स्टोरेज. तुम्ही त्या गोष्टी मागच्या वर्षी तुम्ही सेव्ह केलेली फाईल तुम्ही आत्ता पण बघू शकता, जर ती सेव्ह असेल तर परमनंटली. हा फरक आहे. मग मेन मेमरी स्मॉल असते खूप परमनंटली डाटा सेव्ह करण्यासाठी. म्हणून काय होतं, कम्प्युटर सिस्टीम मस्ट प्रोव्हाइड सेकंडरी स्टोरेज टू बॅकअप मेन मेमरी. म्हणजे कम्प्युटर सिस्टीम काय करते, आपल्याला सेकंडरी स्टोरेज प्रोव्हाइड करते बॅकअपसाठी मेन मेमरीच्या. समजा मेन मेमरीमध्ये डाटा गेला तर तो सेकंडरी स्टोरेजमध्ये राहावा. मॅनेजेस परमनंट डाटा स्टोरेज म्हणजे परमनंट डाटा स्टोरेज करतं. डिव्हायसेस लाईक कुठले जे आपण ऑलरेडी यूज करतोय, हार्ड डिस्क, SSDs, पेन ड्राईव्ह एक्सेट्रा. फंक्शन्स कायचे, अलोकेट स्पेस फॉर फाईल्स, फ्री स्पेस मॅनेजमेंट. याचं पण तेच फंक्शन आहे जे की मेन मेमरीचं फंक्शन आहे, की स्पेस करतं. ज्या इथं फाईल्स म्हणले पण प्रोसेस म्हणू शकतो, इथं सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट आहे म्हणून इथं फाईल्स म्हणलेलं आहे, की त्या स्पेस कोणत्या पण फाईल्सला, जी पण फाईल्स आपण तुम्ही सेव्ह कराल त्याला एक स्पेस अलोकेट करतं. आणि फ्री स्पेस मॅनेजमेंट जे की इनॅक्टिव्ह प्रोसेस मागच्या मेन मेमरीमध्ये बघितलं, तसंच इनॅक्टिव्ह फाईल्स असतील ज्या की त्याच्यामध्ये डाटा कंटेंट काय नसतील, फक्त त्या फाईलनं स्पेस अवेलेबल करून म्हणजे स्पेस ऑक्युपाय करून ठेवलेला आहे, तर त्याला तिथून ते फ्री करतं किंवा डिलीट करतं. म्हणजे एक्झाम्पल बघू शकतो तुम्ही, वेन यू डाउनलोड अ मूवी ऑर एनी फाईल, OS डिसाइड वेअर ऑन द हार्ड डिस्क इट विल बी स्टोर्ड अँड अपडेट द फ्री स्पेस काउंट. म्हणजे समजा तुम्ही आता तुमच्या मोबाईलचं हे 512 तुमच्या लॅपटॉपचं हे सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट, सेकंडरी स्टोरेजचा लेंथ आहे, तर तुम्ही आता समजा 12 GB एखादा पिक्चर, म्हणजे नसतो 12 GB पण सपोज करा 12 GB एखादा पिक्चर इन्स्टॉल केला, तर तो काय करतो, 512 मधून ती 12 GB मायनस करतं आणि केवढा राहिलाय तिथून पुढचं अपडेट करतं फ्री स्पेस काउंट. हे काम पण सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंटचं आहे. नेक्स्ट कंपोनंट आहे आपला IO मॅनेजमेंट. IO मॅनेजमेंट म्हणजे IO डिव्हाइस मॅनेजमेंट, इनपुट आउटपुट मॅनेजमेंट. इट कंट्रोल हाऊ द कम्प्युटर कम्युनिकेट विथ इनपुट अँड आउटपुट डिव्हाइसेस. काय कंट्रोल करतं ते, की इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेसला कंट्रोल करतं. थोडक्यात कीबोर्ड, माऊस, प्रिंटर. त्याचं फंक्शन्स काय बघूया आपण. प्रोव्हाइड्स डिव्हाइस ड्रायव्हर्स टू ऑपरेट एनी पर्टिक्युलर हार्डवेअर डिव्हाइस. आता डिव्हाइस ड्रायव्हर्स म्हणजेच आपण बघितलेलं की डिव्हाइस ड्रायव्हर्स म्हणजेच काय, एक सॉफ्टवेअर असतं जे की पर्टिक्युलर हार्डवेअर डिव्हाइसला वर्क करण्यासाठी मदत करत असतं. जे की समजा एखादा प्रिंटर आहे, तर प्रिंटरच तुम्हाला तुमच्या लॅपटॉपला जोडायचा असला प्रिंटिंग करण्यासाठी, तर तुम्हाला आधी त्या प्रिंटरचे ड्रायव्हर्स तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करावे लागतात, तरच तो प्रिंटर सक्सेसफुली काम करत असतो. त्यालाच म्हणतात डिव्हाइस ड्रायव्हर्स. मग काय करतं IO मॅनेजमेंट, काय करतं, प्रोव्हाइड करतं हे अशा डिव्हाइस ड्रायव्हर्सला एखादा पर्टिक्युलर हार्डवेअर डिव्हाइस ऑपरेट करण्यासाठी. नेक्स्ट आहे हेल्प्स इन अलोकेशन अँड डिलोकेशन ऑफ स्पेसिफिक डिव्हाइस. म्हणजेच IO डिव्हाइस काय करतं, IO मॅनेजमेंट काय करतं, एखादं स्पेसिफिक डिव्हाइस अलोकेट करतं आणि डिअलोकेट करतं.
बफर्स डाटा फॉर स्मूथ ट्रान्सफर. तर ह्या वाक्याचं मिनिंग काय आहे, आता इथं लिहिले मी कंसात प्रिंटर, समजून घेण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल लक्षात राहावं. बफर डाटा फॉर स्मूथ ट्रान्सफर. आता समजा आपण एखादी PDF दिली प्रिंटरला प्रिंट करण्यासाठी, पण त्या PDF मध्ये समजा 20 पेजेस आहेत, तर ते सायमल्टेनियसली 20 पेजेस नाही प्रिंट करत. तुम्हाला ते काय करतं, 1 बाय 1 पेजेस प्रिंट करत असतं. मग ते काय करतं, समजा पहिला पेज तिने प्रिंटिंगला घेतला, तर राहिलेले 19 पेजेससाठी ते एक बफर, एक टेम्पररी मेमरी तयार करतं आणि त्याच्यामध्ये त्या सर्व 19 पेजेसला स्टोअर करतं. आणि तो बफर डाटा म्हणजेच काय, टेम्पररी डाटा काय करतं, टेम्पररी मेमरी काय करतं, बफर मेमरी ती यूज करतं 1 बाय 1, की पहिलं पेज झालं की दुसरा पेज ते बफरमधनं घेतं आणि परत ते प्रिंटिंगला देतं. तिसरं पेज घेतं बफरमधनं मेमरीमधून आणि मग ते प्रिंटिंगला देतं. यासाठी मी ते प्रिंटर म्हणून एक्झाम्पल तुम्हाला समजून घेण्यासाठी लिहिलेलं आहे, की प्रत्येक ह्या सेंटेन्सचा तुम्हाला मिनिंग समजावा. वेन यू क्लिक प्रिंट इन वर्ड, OS सेंड्स डाटा टू प्रिंटर ड्रायव्हर विच प्रिंट्स इट. ड्रायव्हर लिहिले तर प्रिंटर ड्रायव्हर मग कम्युनिकेट करतं डायरेक्ट प्रिंटरशी. तुम्हाला प्रिंटर ड्रायव्हर थ्रू तुम्हाला प्रिंटरशी कम्युनिकेट करावं लागतं. प्रिंटर ड्रायव्हर म्हणजेच आपण बघितलं आहे की सॉफ्टवेअर असतं पर्टिक्युलर हार्डवेअर डिव्हायसेसला ऑपरेट करण्यासाठीच. अशा पद्धतीनं आपण सर्व 5 कंपोनंट होते तुम्हाला सिलेबसला, ते सर्व आपण कंपोनंट बघितले आहेत. आय होप तुम्हाला हे 5ही कंपोनंट इझिली समजले असतील. आता इथेच आपला फर्स्ट युनिट संपलेला आहे. मी तुम्हाला याच्या नोट्स व्हॉट्सअपवरती शेअर करेन. जर कोणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओपासून आपण सेकंड चॅप्टरला चालू करणार आहोत. अँड थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट वन.